बुद्धिवंत संगमनेरकरांचं ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बघूया आजचे वृत्तांत। ये बूथ का ले रहा सर बस इतना कह के मैं अपने थोड़ा खत्म। थैंक यू, शुक्रिया। संगमनेरमध्ये उत्साहात लोकांनी आतापर्यंत 20% मतदान झाले, इतक्या 20% झाले नाही। या टाईमवर 20% मतदान झालेलं आहे। उत्कृष्ट लोकांचा प्रतिसाद आहे। लोक चांगल्याच टक्क्याने मतदान होणार आहे आणि आज संध्याकाळून कमीत कमी आम्ही काय सहकार्य करू, लोकांना 80 ते 90% मतदान करायला लावू। आता संगमनेर मतदानात लोक असं उत्साहाने मतदान करू राहिलेले। बोला। विधानसभा निवडणूक 2024 या निमित्ताने आज आपण प्रभाग क्रमांक 11च्या बूथ क्रमांक 171, 172, 173वर आहोत। या ठिकाणी आता 10:30 वाजेपर्यंत 20% मतदान झालेलं आहे। खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद जनतेचा आहे। तरी मी उर्वरित राहिलेल्या सगळ्या मतदारांना विनंती करतो की जास्तीत जास्त मतदान लवकरात लवकर करावे आणि लोकशाही बळकट करावी। धन्यवाद। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिला, आज सकाळी 7 वाजता आम्ही आपल्या संगमनेरच्या विकासासाठी आपल्या होणाऱ्या मुख्यमंत्र्याला आम्ही सकाळी 7ला पहिलं मतदान केलेलं आहे आणि सगळ्यांना आव्हान पण केलेलं आहे की सगळ्यांनी जे सुज्ञ नागरिक आहेत त्यांनी सगळ्यांनी लवकर या मतदानाला। आम्ही आता बऱ्यापैकी 20% आता मतदान झालेलं आहे। आता बाकी मतदारांपर्यंत जाण्यासाठी आम्ही आता बोला सर। मतदान करण्यासाठी गुलेवाडीवरून आलो सर। हां सर, मग तुम्ही बाकीच्या पब्लिकांना काय आव्हान करणार? सर्वांनी येऊन मतदान करावं। फिरून टाकू आपण तुमच्याकडे। आज या लोकशाहीच्या उत्साहात सर्व बंधू भगिनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत। या ठिकाणी संगमनेरमध्ये या बूथवर सकाळपासून 7 ते आता जवळजवळ 3 तासात साधारणतः 22 ते 23% मतदान झालेलं आहे। मी या ठिकाणी सर्व संगमनेरकरांना आव्हान करू इच्छितो की त्यांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन जास्तीत जास्त 100% मतदान करण्याचा प्रयत्न करावा। सगळ्यांनी मतदान करावी हे सगळ्यांना आव्हान करतो। इकडे दोघं स्टार्ट। आज संगमनेर शहरामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये मतदान सर्व नागरिक करतायत। विकासाच्या मागे सर्व नागरिकांनी निश्चय केला की आपले आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनाच मतदान करायचं। या निश्चयाने लोक अतिशय उत्स्फूर्तपणे या संगमनेर शहरामध्ये मतदान करत आहेत आणि मी आजच सांगतो का साहेब 1 लाख मताच्या फरकाने या ठिकाणी निवडून येतील, यात कुठलीच शंका नाही। कारण तरुण वर्ग, सामान्य नागरिक, व्यापारी, सर्व मौल अशी सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो आणि खूप लोक उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी मतदान करतायत। भाऊ बोला। आज गेल्या 15 दिवसापासून
जी प्रचाराची रणधुमाळी चालली होती ती आज अंतिम टप्प्यात आली। संगमनेर शहरात मोठ्या उत्साहात आनंदात जनता भगिनी ज्येष्ठ बांधव मोठ्या आनंदात मतदान करतात। मी या सगळ्या मतदारांचे महाविकास आघाडीच्या वतीने सर्वांना अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि आमच्या संगमनेरचं स्वप्न पूर्ण हो अशी मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। भारतीय घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे सर्व आम्ही मित्रमंडळी वाहतुकीही नाते अपेक्षा असते संगमनेरच्या विकासासाठी, संगमनेरचा उल्लेखनीय गौरव यासाठी परंतु आम्ही सर्वजण मतदारांसाठी बाहेर पडलो। एक दिवसाची सुट्टी ही सुट्टी नसून तर आपला हक्क बजावणार या धन्यवाद। मतदान केलं का? येतोय ना? या जाऊन आले तू येऊन जाईल योगेश बोला। आज या ठिकाणी वार्ड क्रमांक 1चं मतदान होत आहे। शहरामध्ये सातत्यानं काँग्रेसला हा वार्ड सतत मताच्या बाबतीत पुढं राहिलेला आहे। आदरणीय बाळासाहेब थोरात हे 9व्यांदा निवडणूक लढत आहेत, तर ह्या प्रभागामधून सातत्यानं काँग्रेसला आघाडीच मिळाली आहे। थोरात साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्यामुळं किंवा लोकांमध्ये ती भावना असल्यामुळं अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। सर्व कार्यकर्ते अतिशय तनमन धन अर्पण करून या ठिकाणी काम करत आहे। निश्चितच कौतुक करण्यासारखं व्यक्तिमत्व थोरात साहेबांचं असल्यामुळे, संगमनेर शहराला अभिमान असल्यामुळे सगळं काम या शहरात जोरात चालू आहे। सकाळपासून साधारण 11 वाजेपर्यंत 30% मतदान गणेशनगर प्रभागातून झालेलं आहे आणि या ठिकाणून बाळासाहेब थोरातांना जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते, आमचे मार्गदर्शक श्री दिलीप शेटकुंड यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते काम करत आहेत। ही जी निवडणूक आहे ती सर्व सामान्य जनतेने हातात घेतलेली आहे। जनार्दन हा हिंदू धर्म टिकवण्यासाठी पुढे येत आहे आणि सर्व जनतेने ही निवडणूक अमोलभाऊ खताळ यांना निवडून येण्यासाठी 100% निवडून येण्यासाठी सामर्थ्य देत आहे। आपला भगवा हा अनंत काळ टिकावा हीच आपली इच्छा आहे। थँक्यू। एक मिनिट ते बोलतात भारी। 1 2 3 स्टार्ट। नमस्कार मंडळी। संविधानाने आणि आपल्या भारत सरकारने आपल्याला अतिशय सुंदर अधिकार दिलेला आहे आणि तो म्हणजे मताचा अधिकार। मी केलेला आहे, तुम्हीही करा। गेल्या अनेक वर्षापासून यशस्वी फाउंडेशनच्या माध्यमातून मी आदित्य घाटगे व माझी पूर्ण टीम, माझी मुलगी आम्ही विविध माध्यमातून संदेश देत असतो। आताही तुम्ही बघू शकता हा बोर्ड गेल्या 15 दिवसापासून संगमनेरच्याच नव्हे तर विविध ठिकाणी जिकडे मी जाईल तिकडे आम्ही प्रसार प्रचार करत असतो आणि खूप साऱ्या कुटुंबाला आम्ही अवेअर केलेलं आहे। मतदान हे केलंच पाहिजे। धन्यवाद। थँक्यू। बोला का। साधारण संगमनेर शहरातल्या मतदानाचा मी 2 तासापासून आढावा घेतोय। आत्ता साधारण 11:30 झाले। कमी जास्त प्रमाणात काही बूथवर 15% बसून काही बूथवर 29-30% मतदान झाले। लोकांमध्ये उत्साह आहे। आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी लोकांना एकच आवाहन करीन, 40 वर्षाच्या दडपशाहीला झुगारून टाका, एकच नंबर लक्षात ठेवा। धन्यवाद। त्याच पद्धतीने आज या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संगमनेर शहराचे अध्यक्ष कैलास भाऊ कासार या ठिकाणी उपस्थित आहे। आपण यांच्याकडून बी जाणून घेऊया आजच्या मतदानसंघामध्ये कसं आहे, काय पर्सेंटेज चालू आहे। सकाळी आम्ही पहिल्यांदा स्वतः मतदान केलं, त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी घराबाहेर पडून मतदान करावे आणि परिवर्तनाला आपली साथ द्यावी। आणि आता आम्ही सगळ्या बूथवर फिरलो, एकदम शांततेत मतदानाचं व्यवस्थित कामकाज चालू आहे।
काही कुठं काही नाही आहे. आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो की सगळ्यांनी आपले काम काय असं महत्त्वाचं थोडं साईडला ठेवावे, पण मतदान हे जरूर करावे. मी एवढंच बोलतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी संघर्ष सामाजिक सेवा संघटनाचे ॲडव्होकेट संग्राम भाऊ जोंधळे या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ आजच्या या विधानसभा मतदारसंघाबद्दल. भाऊ, तर आज संगमनेर शहरामध्ये मतदान चालू आहे. भरपूर ठिकाणी 30 ते 35% मतदान झालेले आहे. या संदर्भात संगमनेर शहरामध्ये कोणाची हवा आहे या संदर्भात आपल्याला काही सांगू इच्छिता का? कोणाची हवा आहे यापेक्षा मला काही जे वाटतं ते सांगू का? बोला ना. या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं मतदान आज चालू आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक लोक हुतात्मा झाले, बलिदान केलं, कुटुंब उद्ध्वस्त झाले. या लोकांच्या योगदानातून हे स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य का मिळालं? तर लोकशाही निर्माण व्हावी, लोकांकडून चाललेलं राज्य तयार व्हावं म्हणून ही लोकशाही अंमलात आलेली आहे, चांगल्या उद्देशाने आलेली आहे. परतंत्रातून आपण मुक्त झालेलो आहोत म्हणून चांगले उमेदवार निवडून दिले पाहिजेत, चांगल्या विचारांच्या पक्षाला पाठिंबा दिला पाहिजे आणि लोकशाही बळकट करण्याचं काम हे आपल्या पिढीच्या हातामध्ये आहे आणि ते आपण बळकट केलं पाहिजे. संघर्ष सामाजिक संघटनेचा हाच उद्देश आहे का तुम्ही या गोष्टी उमेदवार पैशाला आमिषाला बळी पडू नका. कोणत्याच पक्षाच्या पैशाच्या आमिषाला बळी पडू नका. पैसे घेऊन आले तर त्यांना नाही म्हणून सांगा. त्या लोकांना कळायला पाहिजे का आपल्या पैशाची किंमत झुरळ आहे आणि पैसे जीवावर लोकशाहीचं गुंडाळून ठेवलेले हे बदलून टाकण्याचं चित्र लोकांच्या हातामध्ये. जनशक्ती ही सगळ्यात मोठी शक्ती आहे. त्या शक्तीचा वापर करा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सगळ्यांनी मदत करा असं मी आवाहन करेन. संघर्ष सामाजिक संघटनेतर्फे लोकशाही जास्तीत जास्त मतदान कसं होईल या लोकशाहीमध्ये, या निवडणुकीमध्ये याचा विचार लोकांनी करावा आणि कोणत्या आळस न करता निकोपपणे मतदानाला बाहेर पडावं ही विनंती. थँक्यू भाऊ. स्टार्ट. आज संगमनेर विधानसभा 2017 आज आहे निवडणुकीचा दिवस. माझं सर्वांना संगमनेरकरांना एकच मत आहे की तुम्ही घरातून बाहेर निघा आणि आज मतदान करा. आजच वेळ आहे की तुम्ही जे 5 वर्ष ज्या प्रस्थापितांना ज्या लोकांना तुम्ही मत दिले आहे तुम्ही एक विचार करा की तुमचा विकास खऱ्या अर्थाने झाला आहे का? संगमनेरमध्ये नेहमी महिलांवर अत्याचार होत आहे, नेहमी काही ना काही मारहाण होत आहे. याचा एकच तुम्हाला सोल्युशन आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही बघताय महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहे, महाआघाडीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहे. दोन्हीकडच्या पक्षांच्या महिलांवर धक्काबुक्की होती आहे, मारहाण होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव असा पक्ष आहे ज्याच्या सर्व कार्यकर्त्यांना कोणालाही मारहाण झालेली नाही आहे आणि सर्व महिला सुरक्षित आहे. ही ताकद फक्त कट्टर हिंदू धर्मरक्षक योगेश भाऊ सूर्यवंशी जे आमचे मनसेचे अधिकृत उमेदवार आहे, ज्यांच्यावर राजसाहेबांचा हात आहे. माझं एकच म्हणणं आहे, जर तुम्हाला संगमनेर सुरक्षित ठेवायचं आहे, राजसाहेब नेहमी बोलतात की मला महाराष्ट्र हा नवनिर्माण बनवायचा आहे आणि तसाच नवनिर्माण खऱ्या अर्थाने जर संगमनेरकरांना तुम्हाला बनवायचा असेल, आज मी संगमनेरच्या सह्याद्री शाळेच्या हायस्कूलवर आलेलो आहे. तिथं आमचा बूथ आहे. तिथे जवळजवळ 30 ते 35% मनसेचं मतदान झालेलं आहे आणि आमचं रेल्वे इंजिन हे खूप जास्त पळत आहे. माझं तरी संगमनेरच्या सर्व नागरिकांना आव्हान आहे, तुम्ही घरातून बाहेर निघा आणि योग्य ठिकाणी मत द्या, जो तुमच्या रात्रीच्या वेळेससुद्धा तुमच्या एका कॉलवर धावून येईल. जय श्रीराम. स्टार्ट. बोला. आज संगमनेरच्या विधानसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर इथं जनतेने बऱ्याच प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला आहे. आपण ज्ञानमातेच्या ठिकाणी उभे आहोत आणि या ठिकाणी संगमनेरची लाडकी जनता बऱ्याच प्रमाणात स्वतःच्या इच्छेनं जास्त प्रमाणात इथं मतदानाला पोचते आणि आपलं मतदानाचा हक्क बजावते आणि येणाऱ्या निवडणुकीचा निकाल आपल्याला 2 दिवसानंतर कळेलच आणि काय होणार आहे सगळ्यांना माहितीच आहे. तरी मी बाकीचे जे प्रेक्षक जे बघतात आहे त्यांना आपण सांगतो की ह्या निवडणुकीतसुद्धा आणि येणाऱ्या निवडणुकीतसुद्धा आपल्या सर्वांनी आपला मतदानाचा हक्क महत्त्वाचा हक्क बजावा आणि लोकशाहीचा एक भाग व्हावा. स्टार्ट. आज या ठिकाणी संगमनेर विधानसभा मतदान चालू असून मतदारांनी खुशीने सकाळी 7 वाजेपासून तर आता 12 वाजेपर्यंत, पावणे 12 वाजेपर्यंत
कमीत कमी 25% मतदान झालेलं असून लोक मतदानाला खूप चांगला प्रतिसाद देत आहे. स्वइच्छेने मतदान करायला घरातून पायी निघत आहे, काही लोक मोटरसायकलीवर येत आहे. मी ही न्यूज बघणारे सर्व नागरिकांना बोलू इच्छितो की त्यांनी पण मतदानाचा हक्क बजावा. ओके. ठीक आहे. आज आमचे वंचित बहुजन आघाडीचे आजीज भाई ओरा हे उमेदवारीला उभे राहिलेले, यांना खूप चांगला जनतेकडून प्रतिसाद मिळत आहे आणि निश्चितच आम्ही विजयीच्या दिशेने चालत आहोत. जनतेचा खूप आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करेन, कोणाला बळी न पडता किंवा कोणाला घाबरता बाहेर येऊन पडावे आणि मतदान करावे. धन्यवाद. 1 2 3. नमस्कार मंडळी, आज आपल्या न्यूज माध्यमातून ज्येष्ठ नेते जावेदभाई जागीरदार हे ज्ञानमाता शाळे या परिसरामध्ये त्यांचे मतदान काढण्याचे काम या ठिकाणी चालू आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहात आजची परिस्थिती. तर जावेदभाई नमस्कार. तर जावेदभाई, आजची जे मतदानाची काय परिस्थिती ते तुमच्याकडून आम्ही जाणू इच्छितो. आमच्या महायुतीचे उमेदवार अमोल खताळ तुम्हाला म्हणजे सर्व लोक म्हणजे संगमनेर शहरातील तालुक्यातील जेवढे आमचे मतदार बंधू आहेत ते उत्स्फूर्तपणे आमचे उमेदवाराला मतदान करत आहे आणि बाळासाहेब थोरात यांचे 40 वर्षाच्या कारभाराला कंटाळलेले आहेत. तुम्ही बघितलं असेल या 40 वर्षामध्ये भूमाफिया, टेंडर माफिया, वाळू माफिया, क्रेशर माफिया या सर्व गोष्टीमुळं लोक वैतागलेले परेशान झाले लोक आहे. यांच्याकडे फक्त एकच मुद्दा आहे, कारखाना चांगला चालला, दूध चांगला चालला. त्याच्या पलीकडे 40 वर्षात कोणतंच भाषण नाही यांच्याकडं. त्यांनी सांगावं का या तालुक्यामध्ये किती लोकांना रोजगार दिला, या लोकांनी किती लोकांना इथं उद्योगधंदे आणले. या संगमनेर शहराला इथं आजपर्यंत पाणी शुद्धतेता नाही आलं. यांना घरपट्ट्यामध्ये प्रचंड वाढ केलेली आहे. आता आमच्या युती शासनाने संगमनेर नगरपालिकेने 10% घरपट्टी वाढवली होती, त्याला स्थगिती दिली. अशा पद्धतीने आज आम्ही निश्चितच या निवडणुकीमध्ये विजय संपादन करू. आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करतो का 40 वर्षाचा तुम्ही कारभार यांचा पाहिलेला आहे. तुम्ही यावेळेस अमोल खताळ यांना शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाणाच्या चिन्हावर मतदान करून निवडून द्यावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद. बोला सर. पंचायत समिती ते दिल्ली नाका प्रभागातील मतदान ज्ञानमाता विद्यालय संगमनेर येथे सुरू आहे. या ठिकाणी उमेदवार जरी भरपूर असले तरी माननीय बाळासाहेब थोरात हे कामाच्या जोरावर या प्रभागात अतिशय जास्त मताच्या फरकाने निवडून येतील अशी मी आमच्या जनतेच्या वतीनं आणि या मतदारसंघाच्या वतीनं गावी देतो. या ठिकाणी ज्ञानमाता विद्यालयात संमिश्र प्रभाग असून यात अनेक जाती धर्माचा विभागलेला प्रभाग आहे. या प्रभागात सातत्याने आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी कामाच्या माध्यमातून जनतेत एक प्रेम निर्माण केलं आहे. त्या प्रेमाच्या जोरावर येत्या 23 तारखेला ते विक्रमी मताने विजयी होतील अशी मी गावी देतो. बोला ना. संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्या मतदारांनी ठरवले तर विकासाच्या बाजूने उभं राहायचं. संगमनेर तालुक्यामधला जो विकास आहे सगळ्या क्षेत्रामधला शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, सहकार क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामधला जो विकास दिसतो आहे, शेतकऱ्यांच्या बाबत केलेले कामं असले सगळा विकास हा बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. त्यामुळे आज जनतेने ठरवलेलं आहे काही विकासाच्या मागं उभं राहायचं, आपलं मत विकासाला द्यायचं. त्यामुळं बाळासाहेब थोरात या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून येतील असे मी या ठिकाणी धन्यवाद. स्टार्ट बोलो. या ठिकाणी संगमनेर शहरामध्ये अतिशय चांगल्या वातावरणामध्ये नामदार बाळासाहेब थोरात यांना मतदान होत आहे. विशेषतः आदरवाडी सेंट मेरी सकाळपासून भरभराटीने मतदान होतं. 30% पर्यंत
अस्सलाम वालेकुम। मैं शेख शाकिर मस्तान, संगमनेर शहर अल्पसंख्यक बीजेपी अध्यक्ष। आज हमारे यहाँ यह जो मतदान का चल रहा है मुशबान, और इंशाल्लाह हमको उम्मीद है कि जो मेरे साथीदार हैं जितने भी, ये अमोल खतार साहब मतलब शिवसेना और भारतीय जनता पार्टी ओर से अपना तन मन धन करके जो भी मेहनत कर रहे हैं। 2024 विधानसभा का मतदान का दिन है और वार्ड नंबर 14 में हमारे यहाँ पूरे मतदारों का बहुत अच्छा प्रतिशत है और मतदार खुद होके मत देने को, मत पेटी में डालने को आ रहे हैं यहाँ पे, और यहाँ पे सब अच्छी तरीके हो रहा है और बढ़िया वोटिंग चल रहा है यहाँ पे। स्टार्ट बोलो। वार्ड क्रमांक 14 इथलं बहुतेक मतदान हा सेंट मेरी DED कॉलेज इथं होत आहे आणि ह्या वार्डात आमदार बाळासाहेब थोरात यांना जितकं जास्त मतं देता येईल हे लोक कार्यकर्ते आपण प्रयत्न करीत आहेत आणि शक्यतो आमदार साहेबांना जास्तीत जास्त मते देण्याचे काम सर्व कार्यकर्ते एक जणांनी करत आहेत। आम्ही सर्व मतदार बंधूंना विनंती करतो की त्यांनी सहकुशीने आपण पायी यावं, रिक्षा असेल तर रिक्षाने यावं आणि जास्तीत जास्त मतदान करावं ही नम्र विनंती। भरगत वार्ड क्रमांक 14 मध्ये यावेळेस मतदान उत्साहाने पार पडतो आहे। तसं पाहिलं गेलं तर हे आपल्या संविधानाने दिलेले अधिकार, मूलभूत अधिकारांचा पूर्णप्रमाणे उपयोगिता जनता करीत आहे। सगळं जनता या मतदानामध्ये उत्साहीपणाने हे भाग घेऊन मतदान 35 ते 40% आत्तापर्यंत झालेलं आहे। सर्व मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करतो की सर्वांनी आपल्या वतीनं इथं मतदानामध्ये सहभाग घ्यावा। हा लोकशाहीचा उत्साह, आज लोकशाहीचा उत्साहाचा पर्व होत आहे, त्यामध्ये सर्व लोक स्वतःहून येत आहे आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावित आहे। चांगल्या प्रकारे सगळं मतदान होत आहे, तर सगळ्या जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने मनापासून येऊन ज्यांनी आपल्या संगमनेरचा विकास केला आहे, विकासामध्ये मोठा योगदान दिलेलं आहे, अशा आमदारांना मतदान देऊन आपला हक्क बजावावा ही विनंती मी पूर्ण जनतेला सगळं संगमनेरकरांच्या वतीने करत आहे। बोल। नेपाळपुरा भागामध्ये ज्याप्रमाणे लोक ईद आणि दिवाळीला उत्साहाने निघतात, त्याप्रमाणे लोक इथं मतदान करायला आमदार बाळासाहेब थोरातांच्या पाठीशी खंबीर उभे आहे आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून आणायचा इथं नेपाळपुरा भागात प्रयत्न करत आहात आणि गावातील लोकांनी सगळ्यांनी आमदार बाळासाहेब थोरातांना भरघोस मतांनी, लाखच्या पुढच्या मतांनी निवडून आणावं अशी आमची विनंती सगळ्या लोकांनी आणि 100% मतदान करावं लोकांनी ही आमची विनंती। आज महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पाडण्यात येत आहे। तर संगमनेर शहरामध्ये
मतदानाचा लोकांमध्ये खूप प्रतिसाद मिळत आहे। तर आम्ही परदेशपुरा, जामा मस्जिद, इंगलोर हायस्कूल, नायकवाडपुरा, दिवी गल्ली इथून सर्व रहिवासी चांगलं मतदान घडून आणत आहे। माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांना भरघोस मतांनी आम्ही निवडून यावेळेस देणार आहे आणि बाळासाहेब थोरातांना पुढील मुख्यमंत्रीसाठी 22 वाटचाली शुभेच्छा देतो। आणि माझे 2 शब्द सांगतो, मी बोलते नाही आता मॅनेज करे क्या बोलो बोलो वार्ड नंबर 11 बूथ नंबर 151 अभी 1 बजे है, 35% वोटिंग हो गए और हमारी जास्ती तमन्ना है कि 70-75% वोटिंग करें। भाई हमारे बाळासाहेब थोरात, शरद चंद्र पवार और उद्धव साहब ठाकरे, यहाँ ये तीनों की युवती है। अभी बाळासाहेब थोरात ने हमारे खासदार के टाइम पे भावसाहब आमचौरे का वो दिलो जान में काम छोड़ करे, तो हम उसकी परत पेड़ करने के लिए बाळासाहेब थोरात का दिलो जान से काम कर रहे हैं और ज़्यादा से वोट से चुन के लाने की कोशिश करेंगे। और हमारे तो ऐसी दुआ है कि बाळासाहेब थोरात या उद्धव ठाकरे दोनों के अंदर से कोई तो एक मुख्यमंत्री बनना हमारे दिलो जान से तमन्ना है, हमारी ख्वाहिश है। इतना कहकर मेरे 2 लफ्ज़ ख़त्म करता हूँ। वार्ड क्रमांक 11चे बूथचं नियोजन इथं आमच्याकडे दिलेलं आहे। 151 152 मतदान चालू आहे, सारखं गर्दी आहे आणि 35% मतदान झालेलं आहे। आमचा असा विचार आहे की 75-80% राहिले, कारण आताची फक्त 1 वाजला आहे, आता 5 वाजेपर्यंत आम्हाला वेळ, किती जास्त मतदान करता येईल आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करू। तुम्हारे को नहीं ले रहा आली का तुम्हारा आज दिनांक 19 नोव्हेंबर रोजी संगमनेर विधानसभाचे अधिकृत उमेदवार काँग्रेसचे माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांना इथं भरपूर मुस्लिम समाजाकडून त्यांना 100% मतदान होईल अशी मी ग्वाही दिली। आत्तापर्यंत 35 ते 40% मतदान 1 वाजेपर्यंत झालेलं आहे आणि आम्हाला अशी खात्री आहे की बाळासाहेब थोरात कमीत कमी 1 लाखाच्या लीडने नक्कीच निवडून येतील आणि मुख्यमंत्री पदाचा ताज त्यांच्या डोक्यावर बसवणार ही नक्कीच आम्हाला आशा आहे आणि गॅरंटी आहे, असे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। संगमनेर विधानसभा 2024 सार्वत्रिक निवडणूक, या निवडणुकीमध्ये सकाळपासूनच अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध मनसेचे उमेदवार योगेश सूर्यवंशी आणि शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ व इतरही अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहे। परंतु सध्याचं चित्र पाहता आता साधारण 1 वाजलेले आहे। 1 वाजेच्या दरम्यान संगमनेरमध्ये सगळीकडेच महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात साहेब यांचीच हवा आहे। नक्कीच ते 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील अशाच प्रकारचं वातावरण आहे आणि जनतेमध्ये उत्साह बघता यावेळेस उच्चांकी मतदान होण्याची शक्यता आहे।